नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी प्रांजली. मी स्वरांजली. तर आज आम्ही चाललो आहोत दैठणे गुंजाळच्या क्लासला साफसफाईसाठी. तर रेडी आहात का तुम्ही? ओके. काय घेतले आता तुम्ही सोबत? चला सांगा मला पटापटा. झाडू, पोचा, हां, आणि पुसायला फडके. बरं. आणि अजून तोंडाला बांधायला रुमाल घेतलेत का सगळ्यांनी? 100%. ओके, चला तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू. तर इथं क्लासची साफसफाई करायला जायचं होतं, त्यामुळे सकाळी सकाळी सर्वांसाठी पोहे बनवलेले होते. तसं पोहे काय होतं, रोज घरामध्ये बनत नाही. रोज तर भाजी पोळीच बनते, पण आज मुलांचं खूप इच्छा होती पोहे खाण्याची, त्यामुळं सकाळी सकाळी सगळ्यांसाठी मस्त गरम गरम पोहे बनवले. आज सकाळी छान ऊन पडलं होतं आणि इथं लेकीचं शाळेचे जे शूज होते ते क्लीन करायचं काम चालू होतं. तसं आठवड्यातून एक दिवस हे क्लिनिंगचं काम घरामध्ये सगळ्यांचं चालू असतं. असं म्हणते मी. काजू काजू तू येते का? चल बाई. अजून काजूचा पाय बरा नाही झालेला आमच्या. आता सगळी घरातली कामं आवरून आम्ही निघलो होतो दैठणे गुंजाळच्या क्लासला. आणि स्वराची अशी इच्छा होती की काजूला पण सोबत न्यायचं, पण तिचे पप्पा म्हणले आता तिला इथंच ठेव आणि पटकस आवर, आता पटपट निघू. कारण आता इथे काय झालं, एक CPU पण आम्ही घेतला होता, तो खराब झाला होता. नगरवरून दुरुस्त करून आणला आणि त्याला पण आम्हाला सोबत घेऊन जायचं होतं. तर फायनली आता आपण येऊन पोचलो आहोत दैठणे गुंजाळमध्ये. आत्ता इथला परिसर पहा, डोंगरा भागातला हा परिसर, आणि पाऊस पडल्यामुळे सगळीकडं हिरवळ पसरलेली आपल्याला दिसते. इथं आल्यानंतर पहिलं काय केलं, शटर खोललं आणि क्लासच्या साफसफाईला सुरुवात केली. तर आता आम्ही फायनली क्लासमध्ये येऊन पोचलो आहोत. तर तुम्हाला दिसत असेल क्लास किती खराब झाला आहे. मुलांचे पेपर झालेत आणि गेल्या 8 दिवसापासून क्लास बंदच होता. इकडे यायला वेळच भेटला नाही. मग म्हणलं चला आता पहिले क्लासची साफसफाई घेऊ. इथं स्वराचे बाबा रेडी झाले आहेत, कारण त्यांना खूप धुळीची ॲलर्जी, त्यामुळे त्यांनी चेहरा वगैरे पूर्ण पॅक केला. आता इथं दादा पण रेडी होऊ राहिला आहे. दादा फारच लाजतो कॅमेऱ्याला. आणि ही माझी लेक खूपच ॲक्टिव्ह. तर चला कोण, हां, टणटणीचे फुलं आहेत तिच्याजवळ, भगवे. बरं आता कोण काय काम करते? ओके, चल बाळा, फिनेलची बाटली घेऊन ये पटकन, गो. आणखीन एक बादली आहे. हां हां, तर इथं सर्वजण आता आपापली कामं करत आहेत. स्वराने झाडू आणून पाणी टाकून दिल्यानंतर पाणी लोटायचं काम केलं. त्यानंतर इथं
स्वराचे बाबा आणि समर्थ दोघेजण कम्प्युटर आणि कीबोर्ड पुसून घेत आहेत. त्याचबरोबर आम्ही सोबत आणलेला जो CPU होता तो पण समर्थाने जोडून घेतला. अशा प्रकारे कामाला सुरुवात झाली. आता म्हटलं अगोदर क्लासमध्ये असणाऱ्या सगळ्या खुर्च्या बाहेर काढून म्हणजे व्यवस्थित साफसफाई करता येईल. इथे बघा स्वराकोणचा हाडू घातला आणि बिचारी लगेच लागली रडायला. रडणं हे तिचं अतिशय जन्मसिद्ध हक्क आहे, तो ती कधीच सोडित नाही. अगं पण थोडं दादाला बी झाडू येणार नाही करावा, गपरडू नको. अशा प्रकारे तिघांनी मिळून मस्त क्लासची साफसफाई करून घेतली. पाणी टाकलं, झाडून पूर्ण क्लास स्वच्छ झाडून घेतलेला आहे. काय आता ना क्लास जवळच इथं वाळू पडलेली आहे आणि माझी लेक आहे ना मग थोड्या वेळापूर्वी रडत होती, पण तिला म्हणलं जाऊ दे आता, तू दादाला करू दे काम, तू काम कर, काय करीत आहे ना. ही जी वाळू पडली ना याच्यामध्ये शंख शिंपले छान छान दगड गोळा कर. अरे हा, हे बघा तिला शिंपला भेटलाय, किती मोठा साई काढायचा. काय म्हणली बाळा? ते नाही का ते जुन्या काळातले लोक हा कशी साई काढायचे. हा, दुधाची साई काढायची का त्याने? हा, अशा शिंपलांचा वापर करायचे काय? बरोबर, घे आपल्याला, मग आपण पण त्याचा वापर करू. असे शिंपले शोध बाळा, मग चमच्यांची गरजच नाही पडायची आपल्याला. काय दगड आहे अगं, शंख शिंपले बघ ना भेटतायत का? हा, शंख कर गोळा, चल. अजून एक होता. हा, छान 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 कर, आणखी गोळा, चल. घरी नेऊन ये ना त्याला मस्त आपण काय करू, ग्लू नी ना त्याच्या छान छान डिझाईन बनवू. बघा, हा छान आहे ना. ओके, शोध आता अशी पटपट. बघा कसं आहे ते कांदा चिरल्यावानी. आणि अजून काय आहे सांगू का? मला इथं कोणतं दगड आवडला सांगू का तुम्हाला याच्यातून? दाखव बरं, कोणता आवडलाय जरा दाखव आपल्या. वाव, हा तर एकदमच मार्बल टाईप आहे की नाही? कर गोळा, मग घरी गेल्यावर सगळे दाखव काय काय शोधून नेलंय आपण इथे ना. ठीक आहे. तर दैठणे गुंजाळला जिथं आपला क्लास आहे ना, त्या म्हणजे मालकाचीच ही सगळी शेती आहे. म्हणजे इतकी सुंदर शेती बनवलेली आहे ना, दिसत असेल. केशरच्या आंब्याची झाडं येतं, त्यानंतर एवढी मोठी विहीर आहे पाण्यासाठी, आणि इथं हळदीची पण झाडं लावलेली, इथं फळझाडं, फुलं, म्हणजे सगळंच हा परिसरच इतका सुंदर आहे ना. डोंगराळ भागात ही फुलवलेली जी शेती आहे ना ती खरंच पाहण्यासारखी आहे. निसर्ग खूप छान आहे इथला. ऊन नव्हतं, आकाश पण थोडे थोडे ढग दिसत होते. आता काय काय शोधले. वाव,
ज्या काकांच्या तिथं दैठणे गुंजाळला आपला क्लास आहे ना, त्यांची ही शेती, डोंगराळ भागात फुलवलेली ही सुंदर शेती आपल्याला दिसत असेल. आणि माझं पण स्वप्न आहे, ज्यावेळेस माझं क्षेत्र माझ्या नावावर होईल ना, त्यावेळेस मी पण माझी शेती अशीच फुलवणार. इतक्याच चांगल्या पद्धतीनं दिसत असेल तुम्हाला हा परिसर. मला बघ काय भेटलं. काय सापडलं? स्टार. स्टार. पिंजरा. हां, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हो मिनी. हाऊ आय वंडर व्हॉट डू आय. तर अशा पद्धतीनं आपण क्लासची साफसफाई पूर्ण केली आहे. तुम्हाला दिसतच असेल आता क्लासचा हा फायनल लुक. कम्प्युटरचे टेबल, कम्प्युटर, त्यानंतर फरची सगळं काही व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. आता आपला स्वतःचा व्यवसाय म्हणलं ना की तिथं साफसफाईपासून त्या क्लास घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतात. आणि इलेक्ट्रिक ज्या मशीन असतात त्यांना ह्या धुळीमुळं काय होतं, व्हायरस होतो. तसं आम्ही अँटीव्हायरसचा प्रत्येक पीसीला पॅक मारून घेतलेला आहे. पण काय होतं, त्याचबरोबर स्वच्छता देखील तेवढीच महत्त्वाची असते. आता आम्ही चाललो आहोत घरी. सकाळी नाश्त्यासाठी पोहे बनवले होते, पण आणि त्याचबरोबर चपात्या पण बनवून ठेवलेल्या होत्या. मग आल्यानंतर फक्त भाजी बनवायची होती. गरमागरम भरलं वांगं बनवलं आणि आम्ही सर्वांनी जेवणं केली. तर वांग्याची भाजी कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा. संध्याकाळी मग आल्यानंतर आम्ही मस्त गरम गरम असा चहा घेतला. तर तुम्हाला आजचा आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.